जिल्हा परिषदेमध्ये माननीय अध्यक्ष सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करायला मी आलो होतो. कारण जलजीवन मिशन पिण्याचा पाण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, शिक्षकांचा एक मुद्दा महत्त्वाचा आहे, आरोग्याचा विषय आहे आणि एक सहज याच्यात आढावा घ्यावा, जिथल्यातली सद्यस्थिती काय जाणून घ्यावी, त्या हेतूनं माननीय अध्यक्षांच्या दालनात मी सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा इथे केलेली आहे. प्रत्येक जिल्ह्याचं सगळं एक आपण अपडेट असावं हा त्याच्या मागचा हेतू. ही नवीन इमारत व्हावी त्याच्या फर्निचर खर्चाला तुमच्या जिल्हा परिषद सदस्यांनी समर्थन केलं होतं. शिवसेनेच्या सदस्यांनी विरोध केला. आता जिल्हा परिषदेची इमारत झाली तर फर्निचर तर असलंच पाहिजे. काय आपण काय रिकाम्या जागेत सतरंजा टाकून तर नाही जाऊन बसू शकणार ना. जर जिल्हा परिषदेवर एवढा खर्च होतो तर त्या इमारतीला साजेसं फर्निचरही केलं पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही त्याला सपोर्ट आणि विरोध करण्याचं कोणाचंच काही कारण असायचं काही कारण नाही. शाळा गळती असताना शाळा पडके असताना जिल्हा परिषदेच्या उपकरातून एवढे कोटी रुपये खर्च केले जातात. एवढं तातडीची शाळा दुरुस्त करणं गरजेचं. शाळा दुरुस्त करणं महत्त्वाचं आहेच, पण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सभापती रस्त्यावर नाही बसू शकत ना, ते तितकंच महत्त्वाचं आहे. कारण ते जर नीट बसले तर ते सगळ्यांना नीट करू शकतील, नाही तर तेच नीट बसले नाही तर सगळ्यांचे नीट कुठून होणार आहे. शाळेसाठी सुद्धा मला असं वाटतं DPC असेल, CSR असेल, इथूनही मोठ्या प्रमाणावर निधी मिळू शकतो. पण जिल्हा परिषदेच्या इमारतीला CSR नाही मिळणार, शाळेला मिळू शकतो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं असं म्हणून चालणार नाही. उगाच विरोधाला विरोध करण्यात कोणताही अर्थ नाही. जर इमारत झाली तर फर्निचर तर चांगलं केलंच पाहिजे. डोलेरा प्रकल्पाबद्दल तुम्ही डोलेरा प्रकल्प नाही MIDCचा त्याबद्दल तुम्ही ट्विट केलेलं आहे. काही प्रकरण आहे का तुम्ही तारीख खासदारांमध्ये त्यावर आरोप केलेले? आरोप केलेला नाही मी. याच्यामध्ये प्रकल्प चांगल्या पद्धतीनं वेळेत पूर्ण व्हावा अशी अपेक्षा आहे. आणि मग अशी अपेक्षा असताना ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते जर बेजबाबदारीपणे वागत असेल तर मला असं वाटतं हा आवाज उठवणं काम माझं आहे, ते मी काम करतोय. हो. नाही, बरं झालं तुम्ही तो विषय काढला. ह्या ज्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसेस आहे याच्यामधला जो स्टाफ आहे याचं काय व्हेरिफिकेशन आहे? हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे, शिकलेले आहे, सवरलेले आहे, यांना कोणतं ट्रेनिंग आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. एक संभाजीनगरची भगिनी गोव्याहून मुंबईला जात असताना तिला रात्री 3:30-4 वाजता त्या राजधानी ट्रॅव्हल्स नावाची जी बस आहे मुंबईची तिच्यात त्रास दिला गेला. त्या महिलेनं मला हे कळवलं सकाळी. मी पोलीस स्टेशनशी बोललो, RTOच्या संबंधित लोकांना कळवलं. परंतु माझी याच्यातली भूमिका अशी आहे की याच्यामध्ये जे खाजगी ट्रॅव्हल्स आहे, जसं आता STची बस याचा कंडक्टर कोण असावा, ड्रायव्हर कोण असा ठरलेलं आहे, तसंच या खाजगी बसमध्ये सुद्धा ड्रायव्हर असेल, याचे क्लीनर असेल, याचे कंडक्टर असेल, याचं कॅरेक्टर्स वगैरे गुन्हेगारी पार्श्वभूमी सगळी तपासली पाहिजे. हा माझा या ट्विटच्या मागचा हेतू आहे. तर अनावधा चव्हाणची पती आहेत अभियंता अतुल चव्हाण, त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. मात्र पालकमंत्र्यांनी घाटीमध्ये जी भेट दिली होती त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्यावरून त्यांनी राजीनामा दिल्याच्या प्रतिक्रिया उमटतात. तुम्ही कसं म्हणताय? अतुल चव्हाण चीफ इंजिनियर राहिले, अशा एका घाटीच्या प्रकरणावर बोलले म्हणून राजीनामा देणारे ते नाही आहे. वेगळे प्रशासकीय कारणं असू शकतात, व्यक्तिगत कारणं असू शकतात, पण एवढं मी दाव्यासहित सांगतो की घाटी बिटीच्या प्रकरणावर ते काही राजीनामा देत नाही. जिल्हा परिषदेचा निधी 214 कोटी या संदर्भात पालकमंत्र्यांकडून तो आमदारांना देण्याबाबत चर्चा सुरू आहे. निधी हा कोणाच्या मालकीचा नाही, पालकमंत्र्याचा तर मुळीच नाही. स्पष्ट बोलतोय मी. DPCचा सह अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष असतो. त्यामुळे जेवढा पालकमंत्र्याला अधिकार आहे तेवढा जिल्हा परिषद अध्यक्षाला अधिकार आहे. आणि माझं मत असं आहे, मी स्वतः आमदार असूनही माझं मत असं आहे की जो निधी जिल्हा परिषदेचा तो जिल्हा परिषदेला सरळ वितरित केला पाहिजे, डायव्हर्ट केला पाहिजे. खरं तर आता ऑगस्ट महिना आहे, आत्तापर्यंत हे काम व्हायला पाहिजे होतं. आणि त्याचं नियोजन जिल्हा परिषदेत इतक्या दिवस बॉडी नव्हती लोकनियुक्त,
आता निवडून आलेले आपलेच लोक आहेत जिल्हा परिषद सदस्य, ठीक आहे कोणी कोणत्या पक्षाचा असेल पण आपलेच आहे ना. आणि म्हणून मला असं वाटतं त्यांना तुम्ही सक्षम समजा, त्यांना त्यांचा जो निधी येतो त्याचं नियोजन करू द्या, असं माझं तरी व्यक्तिगत मत आहे. त्याच्यामुळं DPCचा निधी जिल्हा परिषदला द्यायचा ना, जर आम्हीच आमदारांनी काम सांगायचे तर मग जिल्हा परिषद सदस्यांनी कुठून काम करायचे, अशी माझी भूमिका आहे. मी आधीपासून या भूमिकेवर आहे की जिल्हा परिषदेच्या सदस्य ही जी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पंचायत राज व्यवस्था आहे, याच्यात जिल्हा परिषद पंचायत समितीचा सदस्य हा मजबूतच असला पाहिजे. आज आमदाराला आमदार निधी पण, हा पण निधी, तो पण निधी, DPCचा निधी कशासाठी? बाकीचे निधी पालकमंत्र्यांनी आमदारांना द्यावेत, काय प्रॉब्लेम नाही. पण जिल्हा परिषदच्या निधीत समजा मी आमदार आहे, मी जिल्हा परिषद अध्यक्षांना विनंती करेल की माझे 10 कामे करा, करतील ते, करावं लागतील. 10 पैकी 5 होतील, 2 होतील, 4 होतील, जे व्हायचे ते होतील. परंतु मलाच निधी राखीव ठेवा हे म्हणणं मला असं वाटतं चूक आहे. विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडेंना ऑफर दिली, त्यासोबत की पंकजा मुंडेंनी राजकारण नव्हे तर भाजपातून बाहेर पडावं आणि ओबीसीच्या पहिल्या मुख्यमंत्री व्हावे. हायकमांडला बोलून काँग्रेसमध्ये पंकजांना. मला असं वाटतं आपण पॉलिटिकल आता नंतर बोलू. हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचं दालन आहे. बरं, दुसरा एक विषय तर जिल्हा परिषद आढावा घेतला का? दादा, हो, काय नेमकं मग समाधानी आहात का? जिल्हा परिषद ही मोठं, आपण याला मिनी मंत्रालय म्हणून बघतो. इथं काय एका बैठकीनं समाधान होऊ शकत नाही. इथं 5-5 वर्ष काम केलं तरी समाधान होत नसतं. परंतु आपली जबाबदारी आहे की मिनिमम चांगलं काम व्हावं ही अपेक्षा आपल्या अधिकाऱ्याकडून असते, प्रशासनाकडून असते, लोकप्रतिनिधींकडून असते. त्याच्यामुळे मला असं वाटतं आपली पण जबाबदारी, कारण मी या संस्थेत मागच्या 20-25 वर्षांना सातत्याने या संस्थेशी जोडलेलं आहे. सदस्य मी असेल नसेल, परंतु ही संस्था एक आपली आहे. कोणत्याच्या ताब्यात आहे काय हा महत्त्वाचा मुद्दा नाही, पण आपल्या जिल्ह्याच्या विकासाची महत्त्वाचं हे केंद्र आहे. म्हणून आढावा घेतला आणि मला असं वाटतं काही ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगावं लागतं, काही गोष्टी आपल्यालाही कराव्या लागतात. आणि म्हणून 100% म्हणता येणार नाही, पण असमाधानी नाही एवढं नक्की म्हणेल. शिंदे गटाला कॅबिन भेटलेली आहे गटनेत्यांना, तो गटाला अजूनही कॅबिन भेटलेली नाही आहे. कुठेतरी अन्याय होतोय का? कारण की 3 वेळेस हा प्रश्न GB मध्ये पण आलाय, स्थायी समितीत पण आला. कसं बघताय? मला वाटतं मी अध्यक्षांशी बोलेल, अध्यक्ष बाजूलाच बसलेले आहे. कॅबिन तर मिळालीच पाहिजे, कॅबिन तर मिळेलच. जर त्या पक्षाला मिळाले तर आम्हाला का नाही मिळाली हा प्रश्न तर राहील, तो तर बिलकुल द्यावीच लागेल. पण जे अध्यक्षांनी असं सांगितलंय कॅबिन देण्याचं असं काही नियम नाहीये, त्यांना सहज माझ्या कॅबिन मध्ये तुम्ही बसू शकता, कॅबिन देता येणार. आता कसं आहे, आता तुम्ही मग शिंदे गटांना कशी मिळाली? शिंदे गटाला कशी मिळाली? जर कॅबिन देण्याचे नियम नाही, शिंदे गटाला कशी मिळाली? नाही मिळाली ती तर रस्त्यावर मंडप टाकू, बसू, त्याला काय प्रॉब्लेम? आढावा घेतला. एक आपण मार्किंगच्या स्वरूपात विचारू की अध्यक्षांच्या कामावर तुम्ही खुश आहात, तुम्ही जुने सहकारी आहेत तुमचे. हे पहा, मला असं वाटतं 5 वर्षाचा कालावधी ज्याचा आहे त्याचा 3 महिन्यात परीक्षा नाही घेता येत त्याची. 5 वर्षाचा कालावधी कार्यकाळ घ्यायचा, त्याचे 3 महिन्यात परीक्षा घेणं चुकीचं आहे असं मला वाटतं.